म्हणूनच तुम्हाला माझ्याशी खोटं बोलावंसं वाटलं असेल। म्हणजे माझंच काहीतरी चुकलं असेल ना या सगळ्यात। तिच्या येड्याने तुमचं सगळ्यांचं जर कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाहीये या कुटुंबात, बरोबर? म्हणजे माझ्या मुलाचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून मी काहीतरी ठरवलं, तर एक आई म्हणून मीच चुकीची ठरले। मी चांगली आई होऊ शकले नाही। नाही अहिल्या, हे बघ, तिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही, मीच निघून जाते ना घरातनं। आई अहिल्या, अहिल्या अगं काय बोलतेस तू? तुझ्याशिवाय या घराचा कोणी विचारही करू शकत नाही। आणि तुमचं घर पूर्ण होणार आहे ते आदित्य आणि पारूमुळे, तिचा स्वीकार कर। दादा, तू मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन, पण मी या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही। अहिल्या, उगाच मरणाच्या गोष्टी करू नकोस। दादा काय म्हणतो ते ऐक ना प्लीज। आणि तू फक्त पारूचा स्वीकार कर एवढंच म्हणतोय ना? मला सुद्धा तसंच वाटतंय। श्रीकांत, या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही। कारण ते नाव जरी ऐकलं तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते। मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण ह्या मुलीनी माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय। माझा मुलगा म्हणजे माझा माज होता, माझा स्वाभिमान, ज्याच्या जीवावर अख्खी दुनिया जिंकायला निघाले होते मी। पण आज माझा हा अख्खा माजच संपला, कारण ह्या मुलीने माझं नाक कापलंय। हे बघा हिल्या, मला हे सगळं कळतंय की तू हे सगळं रागाच्या भरात बोलतीस, पण माझी खात्री आहे ही पारू एक ना एक दिवस तुझं मन नक्की जिंकेल। अहिल्या, मला मान्य आहे आदित्यच्या हातून चूक झाली, तुला विश्वासात नाही घेतलं त्यानं, पण अगं आपल्या मुलांना आपणच मोठ्या मनानं क्षमा करायची असते ना। आई, तुम्ही समजता तशी मुलगी नाहीये पारू, ती खरंच खूप चांगली आहे। आदित्य दादांना ना ती खूप सुखात ठेवेल, तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या ना सगळं पूर्ण करेल ती, मला खात्री आहे। तुम्ही प्लीज हो अहिल्या। आई, दादा आपलाच आहे ना ग, आणि पारूला तर या घराची सवय झाली आहे, घराला पण पारूची सवय झाली आहे। आई, त्यांच्याशिवाय हे घर खूप मोकळं वाटेल, कोणालाच नाही करमणार। आई प्लीज। या घराच्या भिंती तत्व, नियम आणि विश्वासावर बांधल्या गेल्यात, आणि जो कोणी माझा विश्वासघात करेल त्याला या घरात जागा नाही। हे बघ अहिल्या, एवढे काही चुकीचं नाही केलं त्यानं। चुकीचं नाही केलंय, त्यांनी माझा विश्वासघात केलाय। तुला नाही वाटत हा गुन्हा आहे? पण म्हणून घरातून बेदखल करणं म्हणजे? मला नाही फरक पडत, पण त्या दोघांना या घरात जागा नाही एवढं नक्की। पण असं काय केलंय त्या दोघांनी? लग्नच केलंय ना, प्रेम करतात दोघं एकमेकांवर ग। आणि मला माहिती आहे ना की तुझा दादावर किती जीव आहे, तुझा पारूवर किती जीव आहे, तू जगू शकशील का त्यांच्याशिवाय?
त्या मुलीचं नाव या घरात घ्यायचं नाही हे मी आधी पण सांगितलंय. ती मेली आहे माझ्यासाठी. अहिल्या, आणि ज्यांना त्यांचा पुळका आला असेल ते सुद्धा या घराबाहेर जाऊ शकतात. हे घर माझं होतं, आहे आणि राहणार. मालकीनबाई, प्लीज सोडून जाऊ नका ना आम्हाला. नाही, असं बोलू नका प्लीज. मी तुमची मालकीण नाहीये. मी फक्त पारू आहे आणि कायम पारूच राहणार आहे. आत्या, परबळा, तू फक्त पारू नाहीये सगळं. तू किर्लोस्कर कुटुंबाची सून आहेस मोठी. आणि आता जरी अहिल्या मॅडमनी तुमचं नातं स्वीकारलं नसलं ना तरी मला खात्री आहे अहिल्या मॅडम तुला सून म्हणून नक्की स्वीकारतील. हं?